हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं की ड्राफ्ट टीपी स्कीम पर्यंत कसं टाउन प्लॅनिंग स्कीम्स केल्या जातं बाय प्लॅनिंग अथॉरिटी, त्याच्याबद्दल आपण डिटेल प्रोसिजर बघितलेली. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की त्याच्याशी रिलेटेड दोन डीपी रिपोर्ट, दोन टीपी स्कीमच्या रिपोर्ट्स मी शेअर करेल. काही अशा इन्साइट्स शेअर करेल सो दॅट तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटी येईल. So, same way, I have shared everything on the EduFest Academy's Telegram group. तो तुम्ही इझिली जॉईन करून तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, मी याच्यात दाखवलेलं आहे की टेलिग्राम ग्रुपवर मी हँड रिटन नोट्स, त्याच्यानंतर फायनल स्कीम आर्बिट्रेटर रिपोर्ट आणि ड्राफ्ट टीपी स्कीम रिपोर्ट, म्हणजे नाशिकची ड्राफ्ट टीपी स्कीम रिपोर्ट आणि टीपी स्कीमची आर्बिट्रेटरची नैनाची रिपोर्ट, ह्या दोन्ही रिपोर्ट्स मी शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करून कसं वाचायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. हे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता की जेव्हा मी मागचं लेक्चर शिकवलंय तुम्हाला की ड्राफ्ट टीपी स्कीम पर्यंत कशी प्रोसिजर होते, तर तुम्हाला ह्या खालच्या म्हणजे नाशिकच्या ज्या ड्राफ्ट टीपी स्कीम रिपोर्ट आहे त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की हु इज द प्लॅनिंग अथॉरिटी, कोण बनवतं, कसं बनवतं, ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटमध्ये काय होतं, रेट्रोफिटिंग मॉडेल काय असतं, म्हणजे काय आहे. ज्या गोष्टी ऍक्टमध्ये नाहीये त्या तुम्हाला अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे आणि दॅट विल बी हेल्पफुल की तुम्ही ती रिपोर्ट वाचावी. या या चॅनलवरनं तुम्ही ते डाउनलोड इझिली करू शकता आणि ते कसं वाचायचं आणि काय वाचायचं, बिकॉज ऑब्विसली दिस इज टू बिग रिपोर्ट. तर काय आणि कितपत वाचायचं हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. त्याच्या सोबत सोबत देर आर द सम पॅटर्न, दॅट इज डिड यू नो. सो का टाउन प्लॅनिंग स्कीम केली जाते, लाराच्या जागेवर टीपी स्कीम करण्याचा हेतू काय आहे, कोणती फर्स्ट टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहेत, लँड मॅनेजमेंट टेक्निक्स. जर का तुम्ही URDPFI गाईडलाईन्स जर का ओपन केले तर तुम्हाला दिसेल की देर आर द मेनी लँड मॅनेजमेंट टेक्निक्स लाईक लँड असेंब्ली, लँड डेव्हलपमेंट, लँड डिस्पोजल. तर त्या काय असतात आणि त्याच्यातलं एक टीपी स्कीम काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत. त्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. राईट. सो टुडेज टॉपिक इज, जेव्हा एकदा ड्राफ्ट टीपी स्कीम झाली आपली त्याच्यानंतर आर्बिट्रेटर अपॉइंट केला जातो आणि आर्बिट्रेटर काय करतं. तर बघा, मी फक्त एका चार्टमध्ये पहिले तुम्हाला सांगणार आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स बघू की आर्बिट्रेटर आल्यानंतर फिनान्शियल पार्ट तो कसा सॉर्ट आउट करतात. तर बघा की फर्स्ट वाल्या याच्यात काय सांगितलेलं आहे की वन्स द ड्राफ्ट टीपी सँक्शन अंडर द सेक्शन 68च्या अंडर जशी ड्राफ्ट टीपी स्कीम सँक्शन झाली, एका महिन्याच्या आत आर्बिट्रेटरला अपॉइंट करायचं. एका महिन्याच्या आतमध्ये आर्बिट्रेटरला अपॉइंट करायचं. त्याला प्लॅनिंग असिस्टंट, हे काय प्लॅनिंग अथॉरिटी काय करेल, असिस्टंट देईल. म्हणजे जे काही गोष्टी त्यांना लागतील ते प्लॅनिंग अथॉरिटी त्यांना हेल्प आउट करेल. मग आर्बिट्रेटर करणार काय आहे, तर आर्बिट्रेटर आल्या आल्या दोन याच्यात स्प्लिट अप करेल. वन इज प्रिलिमिनरी पार्ट, सेकंड इज फायनल पार्ट. बघा, स्प्लिट अप करण्याचा अर्थ त्या पूर्ण प्लॅनला डिवाइड करणं नाही होत. कोणत्याही मॅटर, कोणती किंवा कोणतीही स्कीम सॉर्ट आउट करण्यासाठी देर आर द टू पार्ट. वन इज द प्लॅनिंग पार्ट, अनदर वन इज द फिनान्शियल पार्ट. जर का प्लॅनिंग पार्ट सॉर्टेड असेल तर तुम्ही फिनान्शियल पार्ट करणं सुरू करा. हेन्स असं म्हणण्यात आलेलं आहे की आर्बिट्रेटर आल्यानंतर दोन पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड करतात. राईट. आता जेव्हा दोन पार्टमध्ये डिवाइड केलं आहे तेव्हा काय होणार आहे की एक प्रिलिमिनरी स्कीम म्हणजे काय, व्हॉट एव्हर इट इज रिलेटेड टू द प्लॅनिंग. Who is the owner, what will be the location, what will be the area, what will be the relocation of the plot, everything related to planning is sought out in a preliminary part. ठीक आहे. सगळं स्कीम फायनलाइज होणार आणि 9 महिन्याच्या आतमध्ये त्याला सबमिट करणार स्टेट गव्हर्नमेंटकडे फॉर द सँक्शन. याला एक्सटेंडेड टाइम लिमिट आहे 3 महिन्याचे अजून. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट ती 2 महिन्याच्या आतमध्ये सँक्शन करून देतील. सो दिस इज द प्रिलिमिनरी पार्ट. नाउ व्हॉट इज द फायनल स्कीम? Whatever related to the financial things, that is the
फायनल स्कीम म्हणजे किती कॉन्ट्रीब्युशन, किती कम्पेन्सेशन, किती इन्क्रीमेंट, एव्हरीथिंग इज कवर्ड अंडर दी फायनल स्कीम, राईट. मग ती फायनल स्कीम बनवली जाते, सगळ्या ओनर्सला कम्युनिकेट केलं जातं. जर का ओनर्सला अपील असेल तर 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी ते अपील करायचं आणि त्याच्यानंतर आर्बिट्रेटर ट्रिब्युनल ऑफ अपील बसवेल. ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये असेसर आणि प्रेसिडेंट असतात. ते मॅटर सॉर्ट आउट करतील, सगळं चेंजेस करतील आणि 18 महिने प्लस 3 एक्सटेंडेड मंथ मध्ये ही पूर्ण रिपोर्ट आपण कोणाला, स्टेट गव्हर्नमेंटला सँक्शनिंग साठी देऊ आणि स्टेट गव्हर्नमेंट ते सँक्शन करून देतील 3 मंथ मध्ये. तर अशा प्रकारे दिस इज द प्रोसिजर ऑफ द स्कीम ड्रॉज अप बाय द आर्बिट्रेटर. बघा याच्यात काय दोन चार गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की फर्स्ट इज द कॅल्क्युलेशन पार्ट ऑफ द स्कीम. सेकंड इज बघा प्रिलिमिनरी स्कीम मध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहे आर्बिट्रेटरनी दॅट इज फायनल. तुम्ही त्याच्या म्हणजे या फ्लोचार्ट वरनं कळेल तुम्हाला की त्याच्यावर यू कॅन नॉट अपील. प्रिलिमिनरी पार्ट इज फायनल. आपण जेव्हा सेक्शन नंबर 72 डिटेल मध्ये वाचू तर फायनल स्कीम मधल्या सुद्धा काही गोष्टी इज अ फायनल. रेस्ट ऑफ द थिंग वर तुम्ही अपील करू शकता. अपील करताना ट्रिब्युनल ऑफ अपील बनवलं जातं अंडर द सेक्शन 75 आणि मग ते तुमचं सगळ्या काही गोष्टी ऐकून घेतल्या जातील. सो अशा प्रकारे डिटेलमध्ये आपण प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम बनवून स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतो आणि सँक्शनिंग होतं. ठीक आहे. आता बघा ही फक्त एक वरती दिलेल्या गोष्टी आहेत. आज मी ज्या गोष्टी टेलिग्रामवर शेअर करेल की इन बिटवीन द लाईन्स काय आहेत की बाबा याच्यानंतर दिस आर द फुल MRTP थ्रू दिलेल्या गोष्टी, राईट. त्याच्यानंतर प्रॅक्टिकॅलिटीमध्ये काय होतं ह्या गोष्टी आपण डिड यू नो मध्ये टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करणार आहे. तिथून डाउनलोड करा. सेम विथ द आर्बिट्रेटर रिपोर्ट सुद्धा शेअर केलेली आहे. ती पण डाउनलोड करा आणि त्याच्यावरनं आपण परत कोणते क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात हे बघू. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मात्र आपण याचे कॅल्क्युलेशन्स बघणार आहे की SPV म्हणजे सेमी फायनल व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू, सेमीफायनल प्लॉट, फायनल प्लॉट काय असतं आणि का बरं त्याला सेमीफायनल हा म्हणजे आस्पेक्ट देण्यात आलाय. का बरं म्हणजे ओरिजिनल आणि फायनल अशा दोनच गोष्टी का कन्सिडर नाही केल्यात. का त्याला म्हणजे बघा जेव्हा आपण कोणत्याही ऍक्ट मधल्या काहीही वाचतोय तर त्याला एक बेस असतो की वाय द सेमीफायनल व्हॅल्यू इज इंट्रोड्युस्ड, वाय नॉट द डिरेक्टली फायनल व्हॅल्यू कम्स आउट. सो अशा प्रकारे जर का तुम्ही रिझन थ्रू वाचलं तर मला नाही वाटत की कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नाही देऊ शकणार. फॉर शुअर तुम्ही सगळे आन्सर्स अटेम्प्ट करू शकाल. सो ही हँड रिटन नोट सुद्धा तुम्ही तिकडनं डाउनलोड करू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.